मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेने शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी पुतळा कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या भ्रष्ट सरकारचा या भ्रष्ट सरकारचा या गद्दारांचा या गद्दारांचा. अरे या शिंदे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. हरामखोर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अरे हरामखोर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अरे धिक्कार असो, धिक्कार असो, महायुतीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महायुतीचा धिक्कार असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज या ठिकाणी काल जो मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साध्या मोठ्या हवेनं पडला, म्हणजे या ठिकाणी याच्यापेक्षा महाराष्ट्राचं काय दुर्दैव असू शकतं की या भारतीय जनता पक्षाचे जे काही काळे कारनामे आहेत हे याच्यातनं ते बाहेर येत आहेत. या ठिकाणी राज्यामध्ये फक्त सत्ता मिळवण्यासाठी फक्त इव्हेंट केले जातात आणि या इव्हेंटच्या माध्यमातून फक्त लोकांना मजबूर करायचं, लोकांच्या भावना त्यांना भावनावश करायचं आणि मतं मिळवायचा कारभार या सरकारने केला. मला सांगा, काँग्रेसच्या काळामध्ये आज गेटवे ऑफ इंडिया सारख्या ठिकाणी 70 वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तुम्ही अनेक राज्यात पुतळे पाहिजे असेल काँग्रेसच्या काळामध्ये की जे पुतळे आजही तशा पद्धतीने मोठ्या डौलाने उभे राहतात. आज इथंच आपण हा पुतळा पाहिला, आमच्या मोतीलाल जगतापांनी उभा केलेला आहे मुख्यमंत्र्यांचा. किती वर्ष झाले अंकल? 30-35 वर्षापासून हा पुतळा उभा आहे आणि इथं गेली 8च महिने त्याच्या तारखा बघा. 8 महिन्यामध्ये त्यांनी जो पुतळा उभा केला तो पुतळा या ठिकाणी हवेना तो पडला. याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा जर या ठिकाणी या राज्यामध्ये अशा पद्धतीने जर त्याचे वाताहत होते तर या राज्यातली जनता सुखी राहू शकते का? अत्यंत गहन प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो मी, यांनी सगळ्या खोट्या वल्गना दिल्या, नुसत्या भ्रष्टाचार. आज ज्याला कॉन्ट्रॅक्टरला काम देत असेल 5 कोटीला पुतळ्याचं काम देऊन टाकलं, 2-2.5 कोटी तिथं उधळण्यासाठी उधळलेत, म्हणजे 7.5-8 कोटी रुपये त्यांनी तिथं उधळून टाकलेत आणि त्याच्यातनं आज या महाराष्ट्राची निराशा होते, घोर निराशा झाली आणि राज्याचा एक अपमान या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की यांनी समुद्रामध्ये, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचा शब्द दिला होता. मला वाटतं या त्यांच्या राज्याला तोंडाला पानं पुसण्यासारखे शब्द त्यांनी दिले असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याच्या संदर्भातले विषय असतील, अनेक महापुरुषाचे. हे मला एखादं झालेलं असेल कुठे तर एखादं उदाहरण कोणी दाखवा. आज तो पुतळा तिथला झाला नाही ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं नाही. आणि या ठिकाणी जे जे काही गोष्टी या राज्यात ते करतात तर तुम्ही ते पाहिलं असेल की ते फक्त कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदाराला पैसे द्यायचे, याच्यातनं पैसे काढायचे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे करतात आणि मोस्ट भ्रष्ट सरकार हे आहे. आणि आज त्या देशाच्या पंतप्रधानाला काय इथं दिमाखामध्ये आणलं जातं, त्याचे काय लाड पुरवले जातात आणि त्याच्या हाताने काय त्या पुतळ्यांचं अनावरण केलं जातं. अरे हे पुतळे असे कमीत कमी काही वर्ष आपल्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या तर तोपर्यंत नाव राहायला पाहिजे होतं. परंतु याच्यातनं यांची जी कृती दिसते, यांचे पायाजवळ आलेली आहे, यांचे दिवस भरलेले आहेत, परंतु हे शेवटच्या टप्प्यापर्यंत लोकांपर्यंत प्रयत्न करतायत. चुकीच्या आता लाडकी बहीण योजना काढली. अहो मला सांगा, अशा अनेक हजारो योजना या सरकारने काढल्या, परंतु आम्हाला त्याच्यासाठी लाडकी बहीण योजनेचं आम्ही स्वागत करतो, परंतु त्या योजना कायमस्वरूपी टिकल्या पाहिजेत. बेरोजगाराला नोकरीच्या यांनी आम्ही दाखवलं होतं, एवढे लाखो लोकांना रोजगार देऊ, हा रोजगार आजपर्यंत मिळाला नाही. लाखो लोकांचे 15 लाख जनधन खातं करा, 15 लाख खात्यात येतील, 15 रुपये कोणत्या खात्यात छदा मला नाही. प्रमुख मागणी काय? तर आता प्रमुख मागणी अशी आहे की हे जे सगळे यांचे जे कारनामे आहेत, तर आम्हाला असं म्हणायचं की खरं म्हणजे यांनी हे जे अपयश आहे हे राजाने सुद्धा याच्यात यांच्या अपयश याच्यातून दिसून येतं. कारण म्हणजे सरकारने स्वतःहून एखाद्या 2 सरकार मंत्रिपद राजीनामा देऊन यांनी ताबडतोब सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि निवडणुका घेतल्या पाहिजे.
परंतु या निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही आहे. म्हणून सरी त्यांनी याचे कारण दाखवून त्याचं कारण दाखवून हे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत. आणि या ठिकाणी आम्ही त्या निवडणूक आयोगाचा सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करतो की काय ते निवडणूक आयोगाने सुद्धा आपण पाहिलं असेल आणि कसे निकाल दिले गेलेत. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी परंतु या राज्यातला कोणताही माणूस कार्यकर्ता महापुरुषाचा अपमान सहन करणार नाही आणि याची सजा निश्चितपणे त्याने भोगावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या सरकारचा निषेध आम्ही करतो.